तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची. तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी. नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतंही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी सौ रूपा दड्डे. नमस्कार, मी विशाखा जोशी. नारी तू नारायणी या नवरात्री स्पेशल कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत. लक्ष्मी थी या दुर्गा थी वह, स्वयं वीरता के अवतार, देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलों के मुँह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. आजची आपली नारी तू नारायणी या शृंखलेतील दुसरी माळ आपण समर्पित करतोय मणिकर्णिका तांबे तथा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वीरश्रीला आणि राष्ट्रप्रेमाला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे नारायणी, जी सर्वदा मंगलमय आहे, भगवान शिवाची पत्नी, जी सर्व इच्छा पूर्ण करण्याचे साधन आहे आणि सर्वांचा आश्रय आहे, त्रिनेत्र असलेल्या शिवाची पत्नी आहे. तिला सकल जगताची तारणहार म्हणून आम्ही वंदन करतो. कला हा समाजाचा आरसा आहे. कला ही भावनेची भाषा आहे. तात्विक, राजकीय, आध्यात्मिक आणि वैयक्तिक कल्पनांचे संप्रेषण करण्यासाठी, सौंदर्याची भावना निर्माण करण्यासाठी, आनंदासाठी किंवा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कला ही एक अतिशय शक्तिशाली अभिव्यक्तीची भाषा आहे. कला म्हणजे अनुभव, कला म्हणजे कल्पनाशक्ती, कला म्हणजे अंतर्ज्ञान, कला म्हणजे संवेदनशीलता, कला म्हणजे सुंदर अभिव्यक्ती, कला म्हणजे सृष्टीचे मानसशास्त्र, कला म्हणजे अनंताचा शोध, कला म्हणजे दिगंताची व्याप्ती. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला पहिला भारतीय मूकपट राजा हरिश्चंद्र. त्यावेळी स्त्रिया सिनेमात किंवा नाटकात काम करत नसत, परंतु दादासाहेबांनी स्त्री पात्र हे स्त्रीनच केलं पाहिजे असा ठाम निश्चय केला आणि दादासाहेबांना गवसल्या पहिल्या स्त्री कलाकार दुर्गाबाई कामत आणि त्यांची लेक कमला कामत. आणि या मायलेकींनी स्त्रियांसाठी हा चंदेरी पडदा उघडून दिला. आज मितीला भारतीय चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर असं कोणतंही काम किंवा क्षेत्र नाही जिथं स्त्रियांनी समर्थपणे आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेला नाहीये. म्हणजे केवळ अभिनेत्रीच नव्हे बरं का, तर विविध बाबींमध्ये, म्हणजे अभिनयाबरोबरच दिग्दर्शन, प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, चित्रीकरण या सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. दर्शक हो, आपण आता कला क्षेत्रातील भारतीय महिलांच्या कामगिरीचा आढावा घेऊया.
भारतीय कलेत महिलांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेनं जगभरात नाव कमावलंय. संगीत, नृत्य, अभिनय आणि चित्रकलेच्या विविध क्षेत्रांमध्ये या नवदुर्गांनी आपल्या कलेनं भारताची ओळख जगभरात पोहोचवली आहे. या नवदुर्गा आहेत भारतीय कला क्षेत्रातील स्त्रिया, ज्यांच्या कलेनं भारताच्या संस्कृतीचं दर्शन जगाला घडवलं आहे. दुर्गाताई कामत भारतीय रंगमंचावर काम करणाऱ्या पहिल्या महिला अभिनेत्री, ज्यांनी स्त्रियांसाठी अभिनयाच्या जगात पहिली पायरी ठेवल्यानं त्यांच्या योगदानाचं महत्व असीम आहे. दुर्गाबाई कामत यांनी 1913 साली अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी स्त्रियांना नाट्यसृष्टीत काम करण्याचा मार्ग दाखवला आणि आपल्या मेहनतीनं या क्षेत्रात महिलांना मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यांच्या या धाडसानं भारतीय रंगमंचावर स्त्रियांसाठी नवे दार उघडले. शमशाद बेगम भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांचा आवाज एक अनमोल गाणारा मोती होता, ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीला अनमोल गाणी दिली. शमशाद बेगम यांनी 1940 आणि 50च्या दशकात आपल्या गाण्यांद्वारे चित्रपटसृष्टीला एक नवा सुसंस्कृत आवाज दिला. मेरे पिया गए रंगून, कभी आर कभी पार अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी त्या काळातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. फातमा बेगम भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दिग्दर्शिका. त्यांच्या दूरदृष्टीनं भारतीय चित्रपटसृष्टीला महिलांचे दृष्टिकोन मिळवून दिले. फातमा बेगम यांनी 1926 मध्ये बुलबुले पारिस्तान या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दिग्दर्शका म्हणून इतिहास रचला. त्यांच्या कार्यामुळे महिलांना चित्रपटसृष्टीत नवी दिशा मिळाली. लता मंगेशकर भारताच्या स्वरसम्राज्ञी. त्यांच्या आवाजानं भारतीय संगीताला एक नवीन उंची दिली आहे आणि त्यांच्या गायनानं लाखो प्रेक्षकांना भावनात्मक अनुभव दिलाय. लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीला अमूल्य योगदान दिलं. त्यांची गाणी आजही भारतातील संगीताच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहेत. मधुबाला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चिरंजीवी अभिनेत्री, ज्यांचं सौंदर्य आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. मधुबाला यांचा अभिनय आणि सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगाचं प्रतीक आहे. त्यांच्या मुगले आझम या चित्रपटातील अनारकलीची भूमिका एक अजरामर कृती ठरली. मृणालिनी साराभाई भारतीय नृत्य क्षेत्रात नावाजलेल्या कलाकार, ज्यांनी भरतनाट्यम आणि कथकलीच्या माध्यमातून भारतीय परंपरांचं पुनरुज्जीवन केलं. मृणालिनी साराभाई यांनी आपल्या जीवनभराच्या कामगिरीतून शेकडो विद्यार्थ्यांना नृत्याचं शिक्षण दिलं आणि भारतातील शास्त्रीय नृत्याला नवी उंची मिळवून दिली. त्यांनी दर्पणा अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली. अमृता शेरगिल आधुनिक भारतीय चित्रकलेची आधारस्तंभ. त्यांची चित्रकला भारतीय जीवनाचं वास्तव दर्शवते. अमृता शेरगिल यांची चित्रकला ही आधुनिक भारतीय कला चळवळीचं महत्त्वपूर्ण अंग आहे. त्यांनी आपल्या चित्रात भारतीय समाजातील महिलांचं आणि सामान्य जीवनाचं प्रतिबिंब दाखवलं. त्यांची चित्र जागतिक पातळीवर प्रदर्शित केली गेली आहेत. जरीना हाशमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध शिल्पकार, ज्यांच्या शिल्पकलेत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शैलींचं मिश्रण होतं. जरीना हाशमी यांनी चित्रकलेच्या माध्यमातून भारतीय अनुभवांना जागतिक स्तरावर सादर केलं. त्यांच्या शिल्पकलेत त्यांनी जीवनातील अनुभव, विस्थापन आणि जागतिक परिवर्तनाचे दृश्य साकारले. शबाना आझमी अभिनयाच्या क्षेत्रात असाधारण कामगिरी बजावलेल्या आणि सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अभिनेत्री. शबाना आझमी यांनी आपल्या अभिनयातून अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला आणि समाजातील अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला. रूपा, आपण भारतीय महिलांची कला क्षेत्रातली कामगिरी पाहिली, पण तुला माहितीये का, आपल्या परिसरातही खूप कलाकार महिला आहेत बरं का. आज आपण त्यांची ओळख करून घेऊया. सुरुवातीला आपण अशा एका व्यक्तिमत्वावर चर्चा करणार आहोत, ज्यांनी आपल्या नाट्य प्रवासाला अगदी अनपेक्षितपणे सुरुवात केली.
पण त्यानंतर त्यांनी खूप प्रभावी कामगिरी केली आणि त्या आहेत माधवी खिचडी. हो, त्यांच्या नाट्य क्षेत्रात येण्याची कहाणी सुद्धा खूप प्रेरणादायी आणि वेगळी आहे. त्यांचे पती कैलासवासी निरंजन खिचडी यांना नाटक आणि कलेची विशेष आवड होती आणि त्यांनीच माधवींचा नाट्य प्रवेश घडवून आणला. माधवी खिचडी यांना लहानपणापासून गायन, नृत्य आणि नाटकाची आवड होती, पण माहेरी घरी सांगता येत नव्हतं. मात्र लग्नानंतर त्यांनी आपल्या पतींनी स्थापन केलेल्या पारिजात नाट्य संस्थेत प्रवेश केला. त्यांच्या पतींनी 1984-85 मध्ये ही संस्था स्थापन केली होती आणि नाटकांचे प्रयोग करून काही संस्थांना आर्थिक मदत देण्याचंही मोठं काम त्यांनी केलंय. अगदी खरंय. पण माधवींचा नाट्य प्रवेश अगदी अनपेक्षितरित्या झाला बरं का. एका नाटकातील स्त्री पात्राने अचानक माघार घेतली आणि आयत्या वेळेची सोय म्हणून तिथे माधवींनी ती भूमिका छान वठवली. त्यानंतर त्यांच्या नाट्य प्रवासाची सुरुवातच झाली. त्यांनी 1985 ते 90 या कालावधीत अनेक नाटकांमध्ये काम केलं, जसं की काळे बेट लालबत्ती, धुम्मस, शांतेचं कार्ट चालू आहे, गाढवाचं लग्न, प्रेमा तुझा रंग कसा आणि अजूनही बरीच नाटकं. त्यांनी काही एकांकिकामध्येही काम केलंय. माधवी खिचडी यांचा नाट्यप्रवास प्रेरणादायी तर आहेच. त्यांच्या अनपेक्षित प्रवासाला मिळालेलं यश, त्यांचं नाटकाप्रती असलेलं समर्पण आणि समाजासाठी केलेलं कार्य हे सुद्धा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. हो रूपा, माधवी खिचडी यांचं कार्य खूपच महत्वाचं आहे आणि त्यांच्या योगदानाला सर्वत्र मान मिळावा हीच अपेक्षा. त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी आम्हा सर्वांकडून खूप शुभेच्छा. विशाखा, आज आपण एका अशा व्यक्तीच्या प्रवासावर चर्चा करणार आहोत ज्यांनी आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्या आहेत भारती पालकर. हो, भारती पालकर या शेतकरी कुटुंबातल्या महिला कलाकाराचं नाव मी खूप ऐकलंय बरं का. पण त्यांचा अभिनयातला प्रवास कसा सुरू झाला ग? भारती पालकर यांना लहानपणापासूनच शालेय नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती, पण कुटुंबियांच्या निर्बंधांमुळे त्या व्यावसायिक नाटकाकडे वळू शकल्या नाहीत बरं का. मात्र त्यांच्या जिद्दीने आणि चिकाटीने त्यांना कलेत पुन्हा संधी मिळवून दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. वा, बर, मग त्यांचा अभिनयातला प्रवास याबद्दल थोडं सांग ना. लग्नानंतर चूल आणि मूल सांभाळत असताना एका जुन्या वर्गमित्राच्या ओळखीतून त्यांची ओळख शिवार फिल्म या ग्रुपशी झाली. या ओळखीमधून त्यांना एक्सपायरी डेट या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वा, खूपच छान नाटक आहे हा ते एक्सपायरी डेट. बर, मग त्यानंतर त्यांनी आणखी कोणत्या प्रकल्पामध्ये काम केलंय? त्यानंतर त्यांनी शिवार फिल्म्सच्या सांग काम्या ओ नाम्या अशी ही भाऊबंदकी, बापय बिन लग्नाचा या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे बापय बिन लग्नाचा या वेब सिरीजचे 35हून अधिक भाग प्रकाशित झाले आहेत आणि अजूनही काही वेब सिरीजची निर्मिती सुद्धा सुरू आहे. त्यांच्यासह सुंदर नैसर्गिक अभिनयाने त्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. हे तर खूपच अद्वितीय आहे. अभिनयात आलेली संधी त्यांनी कशी उत्कृष्टरित्या साकारली हे खरोखरच कौतुकास्पद आहे. होय विशाखा, भारती पालकर यांचा हा प्रवास फक्त जिद्द आणि कलेप्रती असलेल्या समर्पणामुळे शक्य झालाय बरं का. आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती निश्चितच प्रेरणादायी आहे. अगदी खरंय. भारती पालकर यांना त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी आपल्या अभिनयानं वेब सिरीज आणि नाटकांमध्ये एक महत्वाचं स्थान निर्माण केले. त्यांचा हा प्रवास अधिक उज्ज्वल होवो. खरंय, त्यांच्या कलेतील कामगिरीचा गौरव व्हावा अशीच आपली इच्छा. त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात आणखी मोठं यश मिळावं यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. विशाखा, आता आपण एक अशा व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहोत ज्या एकाच वेळी डॉक्टर, समाजसेविका, लेखिका आणि कलाकार या सर्व भूमिका साकारत आहेत आणि त्या आहेत डॉक्टर शुभांगी निकम. वा, त्यांचा प्रवास
खरोखरच विविधतेने भरलाय. तसं पाहायला गेलं तर त्यांनी डी फार्मसी आणि BA मराठी केलं होतं बरं का. पण त्यानंतर त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. BHMS पूर्ण करून त्या 2007 साली पंचक्रोशीतल्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. हो, आणि त्या फक्त एक डॉक्टर नाहीत, तर त्यांनी रुग्णांच्या आरोग्यासाठी नवनवीन प्रयोग केले. त्यांनी होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि ॲलोपॅथीचा वापर करून रुग्णांना मदत केली. यामुळे त्यांना समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रॅक्टिस दरम्यान त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आणि तिथूनच त्यांचा प्रवास आणखी मोठा झाला. रुग्णांना केवळ औषध देणं हेच नाही, तर त्यांना समुपदेशन करून त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्याकडेही त्यांनी लक्ष दिलं. त्यांच्या समाजकार्याने त्यांना एका वेगळ्याच दिशेने पुढे नेलं. त्यांनी केवळ आरोग्य सेवेपुरतं मर्यादित न राहता कौटुंबिक समुपदेशन, नैराश्यग्रस्त रुग्णांचे समुपदेशन आणि आत्महत्या टाळण्यासाठी समुपदेशन करून अनेकांचे प्राण सुद्धा वाचवले आहेत. त्यांचा समाजसेवेचा प्रवास खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी विधवांचं हळदी कुंकू, लहान मुलांना शिक्षणासाठी मदत, वृद्धांना सहाय्य अशा उपक्रमांमध्ये भाग घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लोक अदालतमध्ये सदस्य म्हणूनही आमंत्रित केलं गेलं. हे सगळं करत असताना त्यांनी वाचनाची आणि लेखनाचीही आवड जोपासली. त्यातून त्यांनी अनेक लेख, कविता आणि कथा लिहिल्या. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आकाशवाणी कोल्हापूरवरून महिलांच्या व्यसनमुक्तीसाठी मुलाखत देण्यासाठी बोलावलं गेलं. महिलांची व्यसनमुक्ती आजकालचा हा गंभीर प्रश्न आहे. आणि एवढ्यावरच नाही, तर त्यांचा शिवार फिल्म सोबतचा प्रवासही खूपच मनोरंजक आहे बरं का. म्हणजे त्यांनी सुरुवातीला एक सहज एपिसोड केला आणि त्यानंतर त्यांचा प्रवास वेब सिरीज ते TV सिरियल असा अगदी सहज झाला. सन TV मराठीवर आभाळाची माया या मालिकेत डॉक्टर म्हणून त्यांना भूमिका मिळाली. त्यांनी अभिनयासोबतच मुलाखतकार म्हणूनही आपलं स्थान निर्माण केलं. रिअल हिरोज या पॉडकास्टसाठी नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या, ज्यामध्ये JB बारदेसकर सर, धुमे सर आणि इतर अनेकांचा समावेश आहे. त्यांचा हा प्रवास खूपच विस्तृत आहे आणि अजूनही तो थांबला नाहीये बरं का. त्यांनी CCMP म्हणजे ही पदवी इक्विव्हॅलंट टू MBBS आहे, तो कोर्स केलाय. तसंच त्वचा आणि केसांच्या रोगांच्या तक्रारी निवारणासाठी एक सर्टिफिकेट कोर्स केलाय. आणि आता त्यांनी सर्वेश सर्वोपचार केंद्र सुरू केलंय, ज्याचं बांधकाम सुरू आहे. डॉक्टर शुभांगी निकम यांनी कलेपासून आरोग्य सेवा, समाजसेवा आणि लेखन या सर्व गोष्टींमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा हा सर्वांगीण प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. हो, आणि त्यांच्या या कार्यामुळं त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान पण मिळालेत बरं का. त्यांच्या पुढील समाजसेवेच्या वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं समाजासाठी योगदान खूपच मोलाचं आहे. विशाखा, आता मी एक अशा कलाकारावर चर्चा करणार आहे ज्यांनी अभिनय आणि कलेच्या विविध अंगांमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केले, आणि त्या आहेत वैशाली पाटील. हो, वैशाली पाटील या मान्यवर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अभिनयात खूपच मोठं काम केले. त्यांच्या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. वैशाली पाटील यांनी प्रशांत दामले यांच्या टी स्कूल मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि तिथे त्यांना बेस्ट स्टुडंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेला एक वेगळी ओळख मिळाली. वा, आणि त्याचसोबत त्यांनी अभिनयाशिवाय इतर कला क्षेत्रांमध्येही काम केले का? हो, तर वैशाली पाटील फक्त अभिनयातच नाही, तर गायन, कथाकथन, नाटक, जाहिरात आणि एकांकिका अशा विविध कला क्षेत्रात त्या काम करत आहेत. याशिवाय त्यांना पॉज या एकांकिकेसाठी राज्यस्तरीय स्त्री पात्र अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. किती छान प्रवास. आणि लघुपटांमध्ये पण त्यांनी काम केले असं मी ऐकलंय. हो, तर त्यांनी दृष्टी आणि दौलत यासारख्या लघुपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसंच त्यांनी शिवार फिल्म्सच्या वेब सिरीज मध्येही काम केलं आहे. याशिवाय महाराष्ट्राची लोकधारा शिवार गाथा
यासारख्या महत्वाच्या प्रकल्पामध्येही त्यांनी अग्रणी भूमिका साकारली आहे बरं का. हे तर खूपच अभिमानास्पद आहे. अभिनयाशिवाय आणखी कोणत्या कोणत्या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली आहे? वैशाली पाटील या बालकथा, विविध व्यावसायिक जाहिराती आणि इतर प्रकल्पांसाठी व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम करत असतात. त्यांनी बालमित्रांसाठी खास कथा सांगण्याचं काम केलं आहे, ज्यामुळे त्यांचं योगदान आणखी व्यापक होतं. खरंच वैशाली पाटील यांनी कलेच्या विविध अंगांमध्ये काम करून एक अद्वितीय ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासाचा मोठा गौरव केला पाहिजे. हो विशाखा, वैशाली पाटील यांच्या कलेतील कामगिरीला मी मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अभिनय आणि कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये आणखी मोठ्या उंचीवर पोहोचावं हीच सदिच्छा. हो, त्यांच्या कामगिरीचं कौतुकच केलं पाहिजे. त्यांच्या पुढील प्रकल्पांसाठी माझ्याकडूनही शुभेच्छा. रूपा, आता मी तुला एका प्रेरणादायी कलाकाराच्या प्रवासाबद्दल सांगणार आहे बरं का. तिचं नाव आहे गार्गी शिंगटे, ज्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात तर काम केलंयच, पण त्याशिवाय कलेतही आपलं करिअर केलंय. अरे वा, गार्गी शिंगटे, अगदी नावापासूनच वेगळेपणाची सुरुवात आहे ग. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कलाकाराचं नाव कधी ऐकलं नव्हतं बरं का. त्यांच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आपल्या दर्शकांना सांगशील का? गार्गीचे आई वडील गडिंग्लजलाच राहतात, पण ती मुंबईत राहते बरं का. लहानपणापासून तिला कलेची आवड होती, पण ती मानायची की कलेत करिअर करून उपजीविका होणं जरा कठीण आहे. त्यामुळं तिनं लेखा आणि वित्त क्षेत्रात शिक्षण घेतलं आणि जवळपास 3 वर्ष आंतरिक लेखा परीक्षक, म्हणजे ज्याला आपण इंटरनल ऑडिटर म्हणतो, असं म्हणून तिनं काम केलंय. लेखा आणि वित्त क्षेत्रात? मग ती पुन्हा कलेकडे कशी वळली? अगं, तिला तिचं काम आवडत होतं, पण तिला जाणवलं की पुढची 30 वर्ष की ती काही हेच काम करू शकणार नाही. म्हणून तिनं ब्रेक घेतला, प्रवास केला आणि लडाखमध्ये हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य क्षेत्रात ती काम करायला लागली. हे तर प्रचंड धाडसाचंच काम आहे. आणि प्रवासाने काय फरक पडला तिच्या कलेमध्ये? अगं, त्या प्रवासादरम्यान तिनं ग्राफिक डिझाईन आणि डिजिटल आर्ट शिकायला सुरुवात केली. ती दक्षिण पूर्व आशियामध्ये बॅकपॅकिंग जेव्हा करत होती ना, तेव्हा ती भित्तिचित्र म्हणजे वॉल म्युरल्स रंगवायला लागली. अरे वा, प्रवास करता करता ती कला साकारत होती. मग कोविड काळात काय झालं? कारण दरम्यान कोविडची लाट आली आणि सगळं जग थांबलं होतं. मग गार्गी थांबली का? हो ना ग, कोविडनं सर्व काही थांबवलं. पण त्यावेळी गार्गीनं फ्रीलान्सिंग सुरू केलं. ती चित्रकार आणि कॉमिक कलाकार म्हणून काम करायला लागली आणि अखेर तिला कलेतूनच उपजीविका मिळवण्याचा आनंद मिळाला. खरंच ती पुन्हा कलेत कशी परत आली हे खूपच सुंदर आहे. तिने अजून कोणत्या प्रकल्पावर काम केलं आहे हेही सांगूया आपण. अगं, गेल्या 4 वर्षात तिनं अनेक प्रकल्पांमध्ये काम केले. तिनं गोव्यातली रिसॉर्ट्स, दिल्लीतली बुटीक शॉप्स, मुंबईतल्या नॅचरल आईस्क्रीमच्या मुख्यालयातलं कॅन्टीन आणि इतर ठिकाणी भित्तिचित्र तयार केली आहेत. हे तर खूपच मोठं काम आहे. तिचं योगदान अजून कुठल्या क्षेत्रात आहे का ग? अगं, तिनं सिली स्ट्रोक्स नावाच्या क्रिएटिव्ह स्टुडिओ सोबत काम करून HR टेक इव्हेंटसाठी ग्राफिक रेकॉर्डिंग केले. तसंच तिनं टाटा प्ले आणि इंडीड यासारख्या मोठ्या ब्रँडसाठीही काम केलंय. वाह, खरंच ती खूप मोठं काम करत आहे. पण ती आत्ता काय करते? अगं, सध्या ती जर्मनीत व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये मास्टर्स करतेय. ती ब्रेक घेऊन स्वतःच्या कौशल्याला आणखी सुदृढ करतेय आणि भविष्यात आणखी मोठ्या संधीसाठी सज्ज होतीये. गार्गीचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. कलेप्रती असलेलं तिचं समर्पण आणि धाडस खूपच कौतुकास्पद आहे. तिला पुढील यशासाठी आमच्या टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा. हो, गार्गीनं कलेत आपली ओळख निर्माण केली आहे आणि तिचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. तिला माझ्याही मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आता आपण अशा एका तरुणीची ओळख करून घेणार आहे
जिनं चित्रपट सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलंय ती म्हणजे शाहिस्ता मकानदार. गडिंग्लज तालुक्यातल्या आत्याळ या गावातनं येऊन तिनं चित्रपट आणि मालिकांमध्ये कॉस्ट्युम डिझायनर म्हणून आपलं नाव केलंय. अगदी बरोबर. नाटक किंवा चित्रपट सृष्टीत यायचं तर केवळ अभिनयच नाही तर वेशभूषा डिझायनिंग सारख्या महत्वाच्या कामांमध्येही करिअर करता येऊ शकतं आणि शाहिस्ताने हेच दाखवून दिलंय. तिनं कॉलेजमध्ये असताना शिवार फिल्म्सच्या टीम सोबत काम करत डान्स आणि अभिनयाची सुरुवात केली. पण तिला वेशभूषा डिझायनिंग मध्ये खूप आवड आहे असं लक्षात आलं. हो, आणि त्यानंतर तिने सलगर चहा, गद्रे टी कंपनी, PNG ज्वेलर्स, महिंद्रा ज्वेलर्स अशा मोठ्या जाहिरातींसाठी वेशभूषा साकारली आहे. ही तरुण वयातच मिळालेली एक उल्लेखनीय संधी आहे. तसंच तिनं आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलंय बरं का. गाभ या मराठी चित्रपटात तिनं वेशभूषेची जबाबदारी घेतली, ज्याला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली आहेत. तिचं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. शाहिस्ता मकानदारने केवळ चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातच नव्हे तर आता वेब सिरीज आणि चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. ती सतत नवीन संधी शोधत असते आणि तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. हो ना, शाहिस्तानं या क्षेत्रात घेतलेली उंची खरोखरच कौतुकास्पद आहे. ती फक्त एका छोट्या गावातून आली आहे आणि तिनं आपलं केवढं स्थान निर्माण केलंय. ती दाखवून देतीये की मेहनत, समर्पण आणि आवड यांना मर्यादा नसतात. शाहिस्ता मकानदारला तिच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तिची वेशभूषा डिझायनिंग मधील कला तिला नक्कीच आणखीन उंचीवर घेऊन जाईल. तिचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि तिचं काम नक्कीच खूप मोठं यश मिळवेल यात शंकाच नाही. हो रूपा, शाहिस्ता सारख्या तरुण आणि गुणी कलाकाराला भविष्यात खूप संधी मिळणार आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा. रूपा, आता आपण एका खूपच प्रतिभावान आणि उदयोन्मुख बाल कलाकाराच्या यशोगाथेवर चर्चा करणार आहे बरं का. तिचं नाव आहे अर्णवी उपराटे, जी आता 10वीत आहे आणि तिचं अभिनय क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. हो, अर्णवी या वयातच खूप मोठं कार्य करत आहे. ती VD शिंदे हायस्कूलमध्ये शिकते आणि 3री पासून गडिंग्लज कला अकादमीमध्ये नाट्यकलेचं प्रशिक्षण घेते. अगदी बरोबर. तिच्या करिअरची सुरुवात हिरवी बाभळ या नाटकात अभिनयाचं प्रमाणपत्र मिळाल्यापासून झाली. तिथून तिनं आपल्या अभिनयाची आवड आणि क्षमता पुढे नेली. त्यानंतर मदर्स डे या नाटकात मिरची या पात्रासाठी 18व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत तिला रौप्य पदक मिळालं. गडिंग्लजच्या इतिहासात राज्य नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी ही पहिली बालकलाकार. अरे वा. तिने 20व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रायश्चित या नाटकात शेरी या व्यक्तिरेखेसाठी रौप्य पदक मिळवलं आणि नंतरच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवलं. तसंच इचलकरंजी येथे झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत राखेतून उडाला मोर या नाटकात रखी या व्यक्तिरेखेसाठी स्त्री अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवलं. तिच्या कामाचं कौतुक सर्वत्र झालंय. आणखी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिने येस आय ब्लीड या नाटकात किरण या व्यक्तिरेखेची भूमिका साकारली, ज्या नाटकासाठी तिला राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं. हो ना, आणि तिचं काम कामगार कल्याण कागल यांचं राज्य नाट्य स्पर्धेतही गौरवण्यात आलं. तिथेही तिला स्त्री अभिनयाचं पारितोषिक मिळालं. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. अर्णवीने कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या नाट्यछटा स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठ लेखक यशवंत पाटणे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. इतकंच नाही तर तिनं YouTube चॅनेलवरील केसर या लघुपटात पण काम केलंय बरं का. आणि आता तिनं सन मराठीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेत लता ही भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती छोट्या पडद्यावरही आता चमकणार आहे. अर्णवीचा अभिनय किशोर वयातच खूप परिपक्व आहे. तिच्या कामामुळे तिला अभिनयात एक उज्ज्वल भविष्य आहे. ती केवळ अभिनयाचं शिक्षण घेत नाही तर ती या क्षेत्रात खूप पुढे जाणारीही आहे.
एवढंच नाही तर क्रीडा प्रकारामध्येही तिने उत्तम कामगिरी करून शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. हो ना, अशा उदयोन्मुख कलाकारांनी आपलं नाव मोठं केलंय आणि त्यांच्या यशाची यात्रा सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. अर्णवी उपराटेचं भविष्यातलं कार्य खूपच आशादायी आहे. अर्णवीला तिच्या पुढील सर्व वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तिचं प्रतिभावान काम नक्कीच तिला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही. तिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि ती आपल्या अभिनयाने आणखी मोठी ओळख निर्माण करेल. हो रूपा, अर्णवी सारख्या उदयोन्मुख कलाकारांना नक्कीच सर्व स्तरावर यश मिळेल. तिच्या पुढील सर्व यशस्वी प्रयत्नांसाठी आम्हा सर्वांकडून खूप शुभेच्छा. विशाखा, आज आपण कला या विषयावरती चर्चा करतोय. हो, पण एका व्यक्तीच्या योगदानाबद्दल आपण बोललो नाही तर ही चर्चा अपूर्ण राहील बरं का. कारण आपण ज्या कलाकाराच्या यशोगाथेची चर्चा करणार आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून वन अँड ओनली विशाखा जोशी. अरे बापरे, मला चर्चेचा विषय केलास. हे मला थोडं संकोचायला होते बाई. तू संकोचू नकोस, कारण तुझा कलेतील प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. BSNL मध्ये 32 वर्षे सेवा करत असताना तुझी एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख होती. तुझी नोकरी सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये होती आणि सिनियर सब डिव्हिजनल इंजिनियर या पदावरून तू मुदतपूर्व निवृत्ती घेतलीस. हो, माझ्या नोकरीच्या काळातही मला खूप कलेची खूप आवड होती, पण वेळ मिळत नव्हता. त्यामुळं मग निवृत्तीनंतर मी नाट्यशास्त्राचं औपचारिक शिक्षण घेण्याचं ठरवलं. अगदी बरोबर. आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतर तू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नाट्यशास्त्र डिप्लोमा करत आहेस. आठवड्यातून 5 दिवस रोज 5 तासाचा प्रवास करून शिक्षण घेणं हे तुझ्या समर्पणाचं एक मोठं उदाहरण आहे. हो अगं, या शिक्षणामुळं नाटकांकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली आहे. नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, त्याच्या विविध अंगांचा म्हणजे नेपथ्य, लाईट्स, संगीत, वेशभूषा, केशभूषा, लेखन या सर्वांचा सखोल अभ्यास करता आला. हेच तुझं कलेतलं योगदान खूप व्यापक आहे. नाटक शिकताना तुझी भूमिकेसाठी निवड पूर्वी फक्त तुला ती शोभेल का असा विचार असायचा, पण आता तुझी कोणतीही भूमिका निवडायची तयारी असते आणि समज सुद्धा खूप विस्तृत झाली आहे आणि हे आमच्या लक्षात यायला लागलंय बरं का. अगं, एका चांगल्या नाटकातली एक भूमिका मला असं वाटलं की ती आपल्याला जमणार नाही म्हणून मी नाकारली, पण नाट्यशास्त्र शिकायला लागल्यापासून माझा दृष्टिकोन खरंच खूप बदललाय आणि समजून घ्यायलाही ते सोपं जाते आता. खरंय. नुकत्याच एका नाटकामध्ये मॅडमने 22 वर्षाच्या मुलीची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारलेली आम्ही ऐकली आहे बरं का. विशाखा, तू कलेच्या या प्रवासातच नाही तर विविध नाटकं एकांकिकांमध्येही म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेसाठी मंतरलेली चैत्रवेल, टूरटूर, प्रेमाच्या गावा जावे, तर रिंगाण, अवेळ, बदाम राणी, चौकट गुलाम, कदाचित आणि बोले पोपट, पार्टनर्स अशा एकांकिकांमध्येही तुझ्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. हो अगं, आणि हे सगळं करताना आम्हाला खूप शिकायला मिळालं. फक्त नाटकच नाही, मॅडमनी मराठी चित्रपट हुमान, झोटिंग आणि मराठी वेब सिरीज कंपास, पोस्टाची गोष्ट या प्रकल्पांमध्येही काम केलं आहे. याचंही कौतुक करायला हवं. शिवाय राज्यस्तरीय कथाकथन आणि अभिवाचन स्पर्धांमध्ये मॅडमांचे यश, त्यात सलग 4 वर्षे वपू काळे कथाकथन स्पर्धेत मिळवलेली पारितोषिकं, हे सगळं मॅडम एक उत्तम कलाकार असल्याचं दाखवून देत. हो ना गो, ती स्पर्धा हा माझ्यासाठी खूप मोठा टप्पा होता. कारण पुण्यात जाऊन पुण्यातल्या कलाकारांच्या बरोबरीनंच म्हणजे आपण भाग घेऊन तिथं बक्षीस मिळवणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि अभिवाचनाच्या अनुभवानी तर माझं साहित्य आणि भाषेवरचं प्रभुत्व वाढलं. विशाखा, तू ललित लेखन केलंस
आणि कथांचे नाट्य रूपांतरही केलं आहेस, ज्यामुळे तुझी सृजनशीलता आणखी समृद्ध झाली. आणि एवढंच नाही, तू शास्त्रीय संगीतही शिकतेस. शिवाय यूट्यूबवर पुस्तक परिचय, आर चॅनलवर कथा अभिवाचन, यामुळे तू साहित्यप्रेमींमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीस बरं का. खरं सांगू का, हे सर्व केवळ कलेच्या प्रती असलेल्या माझ्या प्रेमामुळे शक्य झाले. आणि यात माझ्या पतींचं, डॉक्टर अविनाश जोशी यांचं खूप मोठं योगदान आहे बरं का. त्यांनी मला सतत प्रोत्साहित केले. विशाखा, तुझ्या कलेतील कार्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुझ्या यशस्वी प्रवासासाठी आणि कलेच्या प्रत्येक अंगाला उजाळा देण्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. तू भविष्यात आणखी मोठ्या उंचीवर पोहोचशील यात आम्हाला शंका नाही. धन्यवाद रूपा, तुझ्या या शब्दांनी मला खरंच खूप प्रोत्साहित केलंय. धन्यवाद. दर्शक हो, आजचा कलेच्या क्षेत्रातील महिलांचा प्रवास आपण पाहिला. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत.